तर एकंदरीत निवडणुका नगरपंचायतीच्या तोंडावर आलेल्या आहेत, तर काँग्रेस पक्षाची हिमायतनगर शहरामध्ये कशा प्रकारे तयारी सुरू आहे? आता काल नगराध्यक्षाचं आरक्षण झालं, आज माझ्यामध्ये प्रभागाचं आरक्षण आहे आणि याच्यानंतर आता पुढची जी रणनीती आहे आम्ही त्या ठिकाणी सर्व आमचे जे सहकारी सगळे बसून आम्ही त्या ठिकाणी ठरवू आणि आता ते सुरुवात आहे. आणि तसे नगरपालिकेच्या बाबतीमध्ये झालं तर हे निवडणूक आली म्हणूनच नाही तर आम्ही सतत हिमायतनगरच्या बाबतीमध्ये 12 महिने उपलब्ध राहणाऱ्यापैकी आम्ही आहोत. त्याच्यामुळं इलेक्शन राहिलं काय इलेक्शन नसलं काय ते आम्हाला सगळे दिवस सारखे आहेत त्या ठिकाणी. तर एकंदरीत निवडणुकाबद्दल विरोधी पक्षांना काय सांगणार का? नाही, विरोधी पक्षांनी काम करावं, आम्ही आमचं त्या ठिकाणी काम करणार. हिमायतनगर नगरपंचायतीचे आरक्षण सोडत संपन्न. माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाची कार्यकर्ता आढावा बैठक. या बैठकीस सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजय माने यांनी केली. एकंदरीत आज हिमायतनगर नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या व नगरसेवक आणि नगराध्यक्षाचा आरक्षणाचंही डिक्लेअर केलेलं आहे सरकारने, निवडणूक आयोगाने. तर एकंदरीत काय सांगणार तुम्ही? आज निवडणूक वार्डानुसार जे आरक्षण होतं ते आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमदार माधवराव पाटील जळगावकर साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काँग्रेस पक्षाची विजय घोडदौड चालू राहील असा विश्वास आम्हाला आहे. सर, एकंदरीत इच्छुक उमेदवार किंवा उमेदवारी कधी जाहीर होणार काय सांगणार का? 10/10/2025 शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत काँग्रेस पक्ष कार्यालयामध्ये इच्छुक उमेदवारांनी नगराध्यक्ष पदाचे दावेदार आणि नगरसेवक पदाच्या दावेदार असलेल्या इच्छुक उमेदवारांनी काँग्रेस पक्ष कार्यालयामध्ये या ठिकाणी फॉर्म आणून द्यायचे आहे. या ठिकाणी 12/10/2025 रविवारी 11 वाजता नारायणी मंगल गार्डनमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आणि कार्यकर्त्यांचा या ठिकाणी मार्गदर्शन मेळावा या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय माधवराव पाटील जळगावकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ठेवण्यात आलेला आहे. या नगरपंचायतीवर सत्ता आणण्यासाठी काँग्रेस पक्षाची तयारी या ठिकाणी पूर्ण ताकदीनिशी चालू आहे.